दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी काय घटनाक्रम सांगितलाय तो पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 21 सप्टेंबर 2020 त्रिभाषेच्या सूत्रासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून तज्ञांची समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। 16 ऑक्टोबर 2020 ला राज्य सरकारचा GR जारी झाला। माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली। 16 ऑक्टोबरलाच समितीत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुखदेव थोरात, मुंबई विद्यापीठ कुलगुरू डॉक्टर सुहास पेडणेकर होते। SNDT महिला विद्यापीठ कुलगुरू शशिकला वंजारी यांच्यासह 18 जणांचा यात समावेश होता। 14 सप्टेंबर 2021 ला या समितीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना 101 पानांचा अहवाल सादर झाला। त्यावेळी महाराष्ट्र DGIPRनं एक ट्विट केलं, त्यात अहवाल स्वीकारतानाचा फोटो आहे। त्यात म्हटलंय की या समितीनं सादरीकरण केलं आणि शिफारसी सूचनांची त्वरित अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले। मुख्य म्हणजे हा अहवाल सादर केला तेव्हा संजय राऊत सुद्धा उपस्थित होते। अहवालाच्या 8व्या प्रकरणात भाषेचा विषय पृष्ठ क्रमांक 56 यासाठी उपगट तयार करण्यात आला। त्यात डॉक्टर सुखदेव थोरात, नागनाथ कोतापल्ले आदी सदस्यांचा समावेश आहे। तसंच ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते विजय कदमांचं देखील नाव होतं। तर या अहवालात काय काय शिफारसी आहेत त्या देखील पाहूयात। मुद्दा क्रमांक 8.1 इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी। इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून ते 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी। आवश्यकता भासल्यास महाविद्यालयीन शिक्षणाच्या 3 किंवा 4 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमांमध्ये ही सक्तीची करावी। 14 सप्टेंबर 2021 रोजी हा अहवाल सादर झाल्यावर तो मंत्रिमंडळापुढे आला। 20 जानेवारी 2022 ला त्रिभाषा सूत्र मंजूर करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली।